मित्रांनो, भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची असणार आहे की कुठलीही एग्जाम नाही आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे। आता एग्जाम नाही म्हटल्यावर कुठलीही फी सुद्धा नाही आहे, तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। खासियत याची अशी आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेला ही इंटर्नशिप ओपन असते, तुम्ही बिंदास अप्लाय केलं पाहिजे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांचं जे विभाग आहे, मंत्रालय आहे महिला व बाल विकास विभागाचं, तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे। प्रति महिना 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। 2 महिन्याची इंटर्नशिप आहे, म्हणजे 2 महिन्यात 40,000 तुम्ही कमवणार आहात आणि प्लस तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। नेमका काम काय असतं, जसं की तुम्हाला माहित असेल, लाडकी बहीण योजना झाली, लखपती दीदी योजना झाली, ड्रोन दीदी योजना झाली, म्हणजे महिलां रिलेटेड किंवा बालकां रिलेटेड ज्या पण नवीन नवीन योजना आणत असतात त्याचा रिसर्च, मग कुठली योजना चांगली राहील त्याचा रिसर्च वगैरे हे करण्यासाठी जे पण सिलेक्ट होतात त्यांच्याकडे हे काम असतं। अगदी भारी काम आहे। महत्त्वाचं म्हणजे राहणं वगैरे सगळं यांच्याकडनं आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा। सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, खूप चांगली संधी आहे। दर महिन्याला तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकताय आणि जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात त्याच्या 2 महिन्यानंतर तुमची इथे लिस्ट लागते। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, इंटर्नशिप ॲडव्हर्टाइजमेंट आहे। त्याच्यानंतर बघा, जुलैमध्ये ज्या ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं होतं त्यांची आहे, त्यानंतर ऑगस्टमध्ये लागले त्यांचं आहे, सप्टेंबरमध्ये लागलं त्यांचं आहे। आता तुम्ही ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्यासाठी इंटर्नशिप करायची आहे, कारण की वर्षभरातनं फक्त 2 महिन्यासाठी असते आणि ते बघा व्ह्यू डॉक्युमेंट करून अशा प्रकारची लिस्ट लागते आणि इथे तुमचं सिलेक्शन होतं। जसं की ते बघा, संभवी आहे, खुशबू भारती आहे, अशा प्रकारचे अनेक लोक अप्लाय करत असतात। आपल्या मराठी लोकांना जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पण ही माहिती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका, कारण की सुंदर माहिती देतोय। आता नेमका ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी काय, तर बघा, सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या अंतर्गत ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आलेली आहे। आता यामध्ये काय करावं लागतं, तर बघा, तुम्ही स्टुडंट आहात, स्कॉलर आहात, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात, टीचर आहात, किंवा तुम्ही असोसिएट आहात कुठल्याही युनिव्हर्सिटीसोबत, किंवा तुम्ही अकॅडमिक नॉन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन अंतर्गत अप्लाय करू शकताय। त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे। मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात। द स्टुडंट म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये आहात, कॉलेज पासआउट आहात, स्कॉलर आहात, तरी तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। आता नेमका कधी असणार आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, 2 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे। वर्षभरातनं कधी पण तुम्ही 2 महिने इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, त्यानंतर इथे काय काय करायला मिळणार आहे, थोडक्यात तुम्ही बघितलं असेल, लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी झाली, त्यानंतर लखपती दीदी योजना झाली, त्याच्यानंतर तुम्ही बघा लहान मुली ज्या जन्माला येतात त्यांच्यासाठी पण भरपूर साऱ्या स्कीम्स आहे। तर या स्कीम्स कुठून येतात, तर या अशा प्रकारचे जे इंटर्नशिप असतात ते रिसर्च करतात, हे करतात की बघा अशा आपण योजना आणू शकतोय, मग त्यांना अभ्यास करायला दिला जातो, रिसर्च करायला दिला जातो आणि तेच तुम्हाला काम करायला मिळणार आहे। खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही जर इथून ही 2 महिन्याची इंटर्नशिप केली ना, तर कुठलीही NGO तुम्हाला हायर करेल, कारण की तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट सोबत काम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे तिथं काम कसं चालतं आणि NGO मध्ये सुद्धा तुम्हाला चांगला पेमेंट मिळेल। तुम्ही स्वतःचा NGO सुरू करू शकताय किंवा सोशल ॲक्टिव्हिस्ट, समाजसेवा, हे जर तुम्हाला आवडत असेल तर ही संधी सोडू नका, चांगली भरती आहे। ओके, आता कोण कोण इलिजिबल आहे, तर तुम्ही ते बघू शकताय, 21 ते 40 तुमचं वय पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं, द वुमन स्टुडंट, तुम्ही महिला स्टुडंट आहात, स्कॉलर्स आहात, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। स्कोप काय काय, तर तुम्हाला बघा संधी काय काय मिळणार आहे या इंटर्नशिपची सगळी माहिती दिली आहे। याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, कमेंटमध्ये टाकून देईल। पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला हे दिसून जाईल, तुम्ही वाचू शकताय। ड्युरेशन 2 महिन्यासाठी आहे। दर महिन्याला 20 लोकांचं सिलेक्शन होतं, म्हणजे 20 लोकांची बॅच असते 2 महिन्यासाठी। ओके, या महिन्यात सिलेक्शन झालं तर पुढच्या 2 महिन्यांसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे ते इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर काय काय तुम्हाला करावं लागणार आहे ते दिलं आहे। महत्त्वाचं म्हणजे 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे। जाण्या येण्यासाठी तुम्हाला ACचं तिकीट मिळणार आहे, म्हणजे ट्रेन AC ट्रेनचं तुम्हाला तिकीट मिळणार आहे, जाणं येणं तुम्हाला फुकट आहे। दर महिन्याला 20,000 रुपये मिळणार आहे। अजून काय पाहिजे, गव्हर्नमेंट सोबत काम करायला मिळत आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट सोबत काम करण्याची इच्छा आहे। फक्त 2 महिने तुम्हाला द्यायची आहे, तुम्ही हे करू शकणार आहात। ओके,
2023 पासून हे सुरू झालेलं आहे आणि अजूनही सुरू आहे. तुम्ही इथे आलात तर बघू शकताय इथे दर महिन्याचे लिस्ट लागत असतात. तसे आता इथे बघा सप्टेंबरची लागली आहे, मग इथे बघा कधी लागेल, डिसेंबरची लागेल, मग फेब्रुवारीची लागेल, अशी दर 2 महिन्याची लिस्ट लागत असते. फॉर्म भरताना आपल्याला ते टाकायचे. ओके, अगदी सोपा क्रायटेरिया इथे आहे. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिले लॉग इन. तर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही रजिस्टर असाल तर लॉग इन करा, नसेल तर तुम्हाला न्यू युजर करून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अप्लाय कसं करायचं तर बघा अप्लाय प्रोसेस पण इथे दिली आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला या ऑफिशियल पोर्टलवर जायचं आहे, रजिस्टर म्हणायचं आहे. रजिस्टर म्हणजे तुमचा अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे या वेबसाईटवर. ओके, जसं मी लॉग इन म्हटलं, रजिस्टर नसाल तर तुम्हाला इथे रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा कोणता आहे, सिटी कोणती आहे, मेल, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तुम्हाला रजिस्टर करून अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्या पोर्टलवर जायचं आहे आणि तुम्हाला तो पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा. म्हणजे तुमचं नाव, आडनाव, शिक्षण काय झालेलं आहे, जन्मतारीख काय आहे, कितवी तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन केलं आहे, ते डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, ते तुमचा फोटोग्राफ, ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, सिग्नेचर, त्यानंतर तुमची कुठली डिग्री झाली आहे ते, जॉईनिंग लेटर, समजा तुम्ही ॲज अ टीचर म्हणून जॉईन झालेला आहात, कुठे सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून जॉईन झालेला आहात तर त्याचं लेटर असेल तर ते लागेल. तुम्ही जर स्टुडंट असेल तर ते लागणार नाही. आणि जर स्टुडंट असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, तुम्ही जे पण कॉलेजमध्ये करताय तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, ड्युरेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पर बॅच 20 स्टुडंट असतात ते सांगितलं आहे. 20,000 रुपये मिळतात ते सांगितलं आहे. जायला याला एसीचं ट्रेन तिकीट मिळतं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे जे जे एलिजिबल आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा. दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेला तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.